जे गीत आहे हे गीत आता महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभ्यासक्रमात घेतलेलं आहे. अशा साहेबांना मी नम्र प्रार्थना करतो की आपण आमच्या सर्वांशी सुसंवाद साधावा. नमस्कार. नमस्कार. खरं तर नर्मदा इंटरनॅशनल स्कूलनं आयोजित केलेल्या ज्ञानोत्सव या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या तालुक्याचे आमदार माननीय किशोरप्पा पाटील साहेब, इथे आवर्जून उपस्थित असणाऱ्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माननीय सुनीताताई पाटील, या ठिकाणी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आदरणीय संजयजी पाटील साहेब, चिंचोले सर, या विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि ज्यांच्यासाठी खरं तर मी इथं उपस्थित आहे असे इथे समोर बसलेले विद्यार्थी, पालक, बंधू आणि भगिनींनो, मला आप्पांचं अभिनंदन याच्यासाठी करायचं. मी त्यांना मगाशी चर्चा करतानाच म्हटलं की असं संस्थात्मक काम उभं राहिलं पाहिजे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण असं काम सुरू करतो याचे फार दुर्गामी परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळतात. आजच्या घडीला आपण सगळेच सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहोत आणि आपल्याला जर आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षणा इतका प्रभावी पर्याय मला दुसरा दिसत नाही. आज आपल्यापैकी एखादं सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग जर कलेक्टर झालं तर ते लाल दिव्याच्या गाडीत बसून येते. त्याच्या सहीनं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून जातं, त्याच्या सहीनं एखाद्या गावाचं भविष्य बदलून जातं. तहसीलदार साहेब इथं आहेत, तालुक्यातला महसूल विभाग त्याचे ते प्रमुख आहेत. तालुका एका अर्थानं त्यांच्या हातात असतो. सर्वसामान्य कुटुंबातली पोरं प्रशासनामध्ये आली आणि मगाशी आप्पा सांगत होते बोलताना की इथं फक्त मला अमुक एखाद्या विषयापुरतं मर्यादित असं शिक्षण द्यायचं नाहीये. या शाळेत शिकलेली पोरं संशोधनात गेली पाहिजेत, प्रशासनात आली पाहिजेत, उद्योग व्यवसाय व्यापारात आली पाहिजेत, क्रीडा क्षेत्रात चमकली पाहिजेत. विविध अंगाने या पोरांचा विकास मला करता येईल का, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करता येईल का. आणि माझी विनंती आहे पालकांना सुद्धा की आपली सगळ्यांची मुलं एकमेकांपेक्षा वेगळी आहेत. आपण कोणत्या तरी एका चाकोरीमध्ये त्यांचं मोजमाप करू शकत नाही. हल्ली काय झाले, गुणवत्ता मोजायचं एकच एकक उपलब्ध आहे आणि ते म्हणजे किती मार्क्स मिळाले. आणि मग गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होतात. बहुतांशी सत्कारांना मला बोलवतात आणि मी जेव्हा ते सत्कार करतो, ते सत्कार करताना मला पूर्वी एक सवय होती, मी त्या मुलाला विचारायचो किती मार्क्स मिळाले. आता मी ते विचारणं सोडून दिले. इतके मार्क आहेत. मोस्टली पोरं तर 90च्या पुढेच असतात आणि त्या पोरांचे मार्क ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं आपण पार दारिद्र्यरेषेच्या खाली होतो. म्हणजे एका सत्काराला तर मी गेलतो, पहिल्या 3 रांगा 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या, मधल्या 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आणि माग किमान 50-60 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश होते. आपण 90च्या पुढे आहोत. 80 ते 90 मधले एकदम टेन्शन मध्ये होते. त्यांना 90 वाल्यांकडे बघून हसता येत नव्हतं, 60-70 वाल्यांकडे बघून रडता येत नव्हतं. आणि 80 ते 90 मधले जे होते साहेब ते 90 वाल्यांपेक्षा खुश होते. मागचे 60-70 वाले ते म्हणले 80-90 वालेच एवढे, यांचं काय व्हायचंय ते करिअर हो द्या, आपलं नंतर बघू म्हटले. आता 80 ते 90 मधले जे पालक होते ते सुतक पडल्यासारखं तोंड करून बसले होते. मी दोघांना बोलवलं जवळ, म्हटलं काय दादा, काय एवढं टेन्शन घेतलंय. ते म्हणले पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हटलं काय झालं. म्हणले 1 महिना आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर, अजून थोडा अभ्यास केला असता 90च्या रांगेत बसला असतं की नाही. म्हटलं किती मार्क पडले, सांगायसारखे सुद्धा नाही तो. म्हटलं काहीतरी आकडा असेल. म्हटले काय त्याला 89 पॉइंट समथिंग काहीतरी आहेत. आता त्या पोराला 89% मार्क पडले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख होतं. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं तुम्हाला 10वीत किती होते. साहेब त्या दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती.
आणि त्यांना टेन्शन याचं होतं पोराला 90 मिळू शकले नाही. मला असं म्हणायचं नाहीये तुम्ही मार्क मिळू नका. स्पर्धेत टिकायचं असेल, काही डोर नॉक करायचे असतील, तर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचावं लागेल, त्या स्पर्धेत उतरावं लागेल, मार्क मिळवावे लागतील. पण केवळ आणि केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही. मगाशी आप्पा जसं म्हटले, पोराला समाज कळतो का? समाजातले प्रश्न कळतात का? त्याच्या संवेदना जाग्या आहेत का? त्याला आनंद, दुःख, वेगवेगळ्या भावनांमध्ये किमान त्याला त्याची उमग आहे का? अशा सर्वांगानं आपल्याला त्या लेकराला जर घडवायचं असेल, तर त्यासाठी शाळा, समाज, पालक आपल्या सगळ्यांची ती सामूहिक जबाबदारी आहे. आणि ती सामूहिक जबाबदारी आपल्याला पेलवायची असेल, तर त्यासाठी जशी शाळेची भूमिका आहे, तशी पालकांची तितकीच महत्वाची भूमिका असली पाहिजे. मगाशी आप्पा म्हटले, सकाळी 9ला पोरगा येणार, 6 वाजेपर्यंत आमच्या ताब्यात. इतक्या आयांनी टाळ्या वाजवल्या. 9 ते 6 बरं झालं, आता शाळेतच आहे पोरगा. एकदा शाळेची फी भरली म्हणजे आमची जबाबदारी संपत नाही. मी खरं सांगू, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची सवय लावली पाहिजे. शाळेतनं घरी आल्यानंतर आपण पोराला जवळ घेतलं पाहिजे. मला मान्य आहे, आपण खेड्यापाड्यातले, कदाचित आपलं शिक्षण कमी असेल, आपल्याला त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाही. आज मुलं जी शिकतायत हे कमालीचं पुढचं शिक्षण आहे. आपल्याला कदाचित त्यातलं एखादं गणित नाही सुटायचं, आपल्याला ती केमिस्ट्रीतली ऍक्शन रिएक्शन नाही कळायची, फिजिक्सचा लॉ नाही समजायचा, एखादं स्पेलिंग यायचं नाही. पण शाळेतनं घरी आल्यानंतर 5-10 मिनिट हातपाय धुवून झाले, चहा नाश्ता काय त्या पोराचा झाला, जर असं जवळ घ्या. काय झालं बाळा आज शाळेत? कोणते कोणते विषय शिकवले? बघू बरं तुझी वही. किमान त्या लेकराला कळतं, वडील मला घरी गेल्यानंतर अभ्यासाविषयी 5 मिनिट बोलतायत, आई मला विचारतीये. या गोष्टींची सवय आपण लावायला नको. आपण फक्त हंटर घेऊन उभे आहोत, मार्क किती पडले तेवढं सांग. ते पोरगं काय मशीन आहे? आपण शाळेत पाठवलं आणि एवढेच मार्क मिळाले पाहिजेत? प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे आवडते विषय वेगळे आहेत, त्याचे विकनेस वेगळे आहेत, त्याच्या आजूबाजूच्या संधी वेगळ्या आहेत. या सगळ्याचं तारतम्य आपल्याला ठेवता आलं पाहिजे. ताई मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येत आहे का? तुम्ही जर मला म्हटले भाषण करा, मी 2 तास बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटलं आता तुम्ही एवढ्या लांबून आलाय नगरून, जाता जाता पाचोऱ्यात एखादी कुस्ती करून जा, ते आपल्याच्यानं जमणार नाही. प्रत्येकाची आवड निवड, स्ट्रेंथ, विकनेस वेगळ्या आहेत. आपल्याला शोधता आलं पाहिजे आमच्या लेकरामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे. पण आपण काय केलंय, ट्रेंड बदलतायत तसे आपण त्या पोरांच्या मागे लागलोय. पाटील सर, एक जमाना होता डीएड वाल्यांचा, काय हवा होती डीएड वाल्यांची. डीएडला इथं कुणी असतील बघा डीएड झालेले शिक्षक, डीएडला जर नंबर लागला त्यानं परत मागं बघायचं नाही. आणि दोघं नवरा बायको जर जिल्हा परिषदला चिटकले, काय करिअर होतो. आज डीएड कॉलेजेसची अवस्था काय? आज बहुतांशी डीएड कॉलेजेस बंद. त्यानंतर इंजिनिअरिंग वाल्यांचा जमाना होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर पाहुणे आले आणि कुणी जर विचारलं ना, इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. तुम्ही आता गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठे राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरगं मेडिकलला गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला तर म्हणताय रशियात जाऊ द्या, पण त्यानं मेडिकललाच गेलं पाहिजे. बरं, आई बापाच्या डोक्यात असलं नाही, याला जरा मॅथ्स फिजिक्स आवडत आहे म्हणून यानं इंजिनिअरिंगला जावं, याला जरा बायोकेमिस्ट्री आवडत आहे म्हणून यानं मेडिकलला असलं काही डोक्यात नाही. आमच्या डोक्यात एकच आहे, पोरगा एमबीबीएस, त्याला पोरगी एमबीबीएस, दोघांचं हॉस्पिटल आणि नंतर मेहुण्याला मेडिकल. असंच असतं ना तुमच्याकडे? ते अलिखित नियम आहे, ते मेहुण्यालाच द्यावं लागते. मला काय म्हणायचंय माहितीये, आम्ही कधी बदलणार आहोत? कधी आम्ही थोडंसं त्या कलानं मुलांच्या घेणार आहोत? कधी आम्ही त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहोत? आता साहेब मी चेंबूरला गेलो होतो, डॉक्टर होमी बाबा इन्स्टिट्यूट आहे तिथे व्याख्यानाला गेलो होतो. सगळी ती पोरं सायंटिस्ट. मला बोटावर मोजण्या इतकी सुद्धा पोरं आपण महाराष्ट्रातली सापडली नाही की ज्यांना वाटतंय की आपण तिथे होमी बाबामध्ये ऍडमिशन मिळवावं. आपल्याला माहीतच नाही कित्येकांना की तिथे ऍडमिशनची प्रोसेस काय. त्यांची एक स्वतंत्र एंट्रन्स आहे, गेट थ्रू पण तिथे ऍडमिशन मिळतं.
मोस्टली पोरं मला तिकडं पश्चिम बंगाल वगैरेची सापडली, ज्यांना वाटतंय आपण सायंटिस्ट व्हावं. का मी वेगवेगळे प्रयोग करायला तयार नाही? का आपल्या पोरांना असं वाटत नाही आम्ही प्रशासनामध्ये यावं? आमच्या पोरांच्या डोक्यात एकच घातलंय, काहीतरी कर आणि नोकरी कर. बरं ते पोरांच्या मुलांच्या मनावर तर इतकं बिंबवलंय, त्याला पहिल्यापासून सांगितलेलं असतंय, नोकरी कर नाहीतर तुझं लग्न पण होत नाही. आणि पोरं हल्ली असली हुशार झालेत, लग्न जमेपर्यंतच नोकरी करते. आज मुलीच्या आईबापाला टेन्शन नाही, त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन मुलाच्या आईवडिलाला आहे. तुम्ही कोणत्याही गावात जा, 30 ते 35 वयोगटातली 5-50 पोरं तर बिनलग्नाची आहेत. आता 2 महिन्यापूर्वी तुम्ही बातमी बघितली असेल टीव्हीला, लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी सोलापूर जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला होता. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का यांची लग्न जमवायची? लात मारील तिथून पाणी काढाल अशी ताकद ठेवा. शाळा कॉलेजच्या दिवसामध्ये अभ्यासाकडे लक्ष द्या. आपल्याला काय करायचं आयुष्यात याला थोडंसं फोकस ठेवा. जर ते पोरग त्याच्या पायावर उभं राहिलं, रांगला गेलो, पण या दिवसांमध्ये नको त्या गोष्टींच्या नादी लागायचं. या गोष्टींमध्ये आम्ही आमच्या कर्तृत्वावरती फोकस करायचं नाही. आमच्याकडे तर एक जण 42 वय झाले, लग्नच जमेना. बरं त्याला मित्र असले हुशार भेटलेत. एक जण म्हणला ते टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार वाढून सांगायचा. ते मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती? एक कंपनीत कामाला होत. तो म्हणला 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. म्हणते नाही तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात देतो म्हणलं. नोकरी नोकरी याच्या पलीकडे का बरं उद्योग व्यवसायाची स्वप्न बघायची नाही? मी आता आमदार साहेबांशी चर्चा करत होतो. म्हणलं तुम्ही कसे आलात राजकारणात? म्हणले मी नोकरीत होतो, पोलीस खात्यामध्ये काम केलं, एका अनपेक्षित क्षणी संधी मिळाली, राजकारणात आलो, नगराध्यक्ष झालो, 3री टर्म आहे म्हटले, आता आमदारकी. पण मी जे जे व्यवसाय केले ते सगळे यशस्वी केले. आणि साहेब आपली पोरं व्यवसायात आली पाहिजे. आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोहरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील पोट भरतील. आम्ही कुठे आहोत? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरण चघळणं, सिस्टीमला शिव्या घालणं आणि फार फार तर नोकऱ्यांच्या रांगांमध्ये जाऊन उभं राहणं. याच्या पलीकडे जाऊन आपण का मोठी स्वप्न बघायची नाही? आणि माझी विनंती, आज एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही पालक उपस्थित आहात, आपण आपल्या लेकरांना मोठी स्वप्न दाखवली पाहिजेत. पोरग काही वेगळं करायला गेलं, आपणच त्याला म्हणायचं अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून. सालं ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण आपण त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. आज या ज्ञानोत्सवातून घरी गेलात ना, पोराला सांगायचं हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आली पाहिजे. आज मी एक इंटरव्ह्यू ऐकत होतो एका मुलीचा. ती सांगत होती माझ्या वडिलाची परिस्थिती नव्हती. आता आमदार साहेब म्हटले अरे इथे एक फार तुटपुंजा पगारावरती काम करणारे एक वडील, त्याला वाटतंय की माझं पोरग शिकलं पाहिजे, त्याला वाटतंय की त्याला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याला चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. एका मुलीचा इंटरव्ह्यू ऐकला आणि ती सांगत होती माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती. 1-1.5 एकर क्षेत्र, जास्त पाऊस पडला तर उपळतंय, बहुतांशी वेळेला पाऊस पाणी नाही. आणि अशाही परिस्थितीत माझ्या वडिलांनी मला ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि मग मात्र वडील म्हटले बाळा आता लग्न करून टाकू. पोरीनं सांगितलं बाबा आयुष्यात परत तुम्हाला काही मागायचे नाही, एवढी फक्त संधी द्या, 2-3 वर्ष मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू द्या. वडिलांनी सांगितलं बाळा आता नाही माझी ऐपत. पोरीनं डोळ्यात पाणी आणलं आणि म्हणली बाबा परत काहीच नाही मागणार हो, एवढं फक्त 2-3 वर्ष संधी द्या. पोरीच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि बाप म्हटला काय शिकायचंय ते शिक, मी पोटाला चिमटा घेईल पण तुझी फी मात्र भरेल. 3 वर्ष पोरगी पुण्यात आली, तिथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. ती सांगत होती माझे वडील 3,000 रुपये मला महिन्याला पाठवायचे. 3,000 रुपये म्हणजे माझ्या बापाच्या दृष्टीनं फार मोठी रक्कम होती. 3,000 रुपयामध्ये मी काय करू? खोलीचं भाडं भरू, मेसचे पैसे देऊ, क्लासची फी भरू, पुस्तकं घेऊ. पण वडिलांनी मात्र सगळं केलं. माझा दावा आहे बरं का, इथं वडील पण आहेत, मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत. माझा दावा आहे वडिलांचं जेवढं प्रेम पोरावर असतं ना, त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं. पोरानं काही मागितलं, वडील म्हणणार 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. पोरीनं काय मागू द्या बरं.
बापाला असं वाटतंय कधी निघून देईल आणि कधी नाही. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात दोन विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक एक रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल, पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल. वडील फाटलेलं बनियन घालतील, पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील सायकलवर कामाला जातील, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील. 10 मिनिट जर पोरगी शाळेतनं उशिरा आली, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. बरं, वडील थेट पोरीला फोन पण करत नाहीत, त्या आईच्या मागे लागतात. वडील मुलीसोबत थोडंसं अंतर ठेवून असतात, पण त्यांचं विशेष प्रेम असतं पोरीवर. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. बापाचं प्रेम असतं पोरीवरती. पोरीनं डोळ्यात पाणी आणून सांगितलं, बाबा आयुष्यात काही मागायचे नाही, शिक्षणाची एवढी 2-3 वर्ष द्या. दर महिन्याला वडील 3,000 पाठवायचे. पोरगी सांगत होती, रविवारी मेसला सुट्टी असायची, पोरी बाहेर कुठंतरी हॉटेलवरती जेवायला जायचे. मी कधी बाहेर गेले नाही. 100ची नोट मोडताना अंगावर काटा यायचा, बापानं 3,000 कसे पाठवले असतील ते. तिथेच काहीतरी खिचडी वगैरे करून खायचे. मनापासून अभ्यास केला, 1 मिनिट इकडे तिकडे वाया घालवला नाही. प्री झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाला, निकालाची वाट बघत होते. वडील फोन करायचे, बाळा या आता गावी. येते म्हटलं, बाबा अजून निकाल लागला नाही. निकालाची वाट बघत राहिली, निकाल लागला आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पोरगी DYSP झाली. ती सांगत होती, माझे वडील तर शाळेत पण गेलेले नाहीत, आणि पहिला फोन जेव्हा मी त्यांना केला आणि त्यांना सांगितलं, बाबा मी DYSP झाले, वडील म्हणले, तू म्हणली होतीस ना फौजदार होशील, फौजदार का नाही झाली? पोरगी सांगत होती, वडिलाला सांगू कसं, 4 फौजदार माझ्या हाताखाली आता काम करणार आहेत. ते गोरगरिबाची पोरं प्रशासनात आली, मोठमोठ्या हुद्द्यांवरती गेली. माय बाप हो, एकमेव त्याला कारण आहे, आणि ते म्हणजे शिक्षण. आज तुम्ही अशा मस्त बसलात ना खुर्च्यावरती, याचं कारण आहे मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात सुरू केली, दगडदोंडे सहन केले, आणि म्हणून आज तुम्ही इथे 8-8:30 वाजता रुबाबात इथं बसू शकलायत. आपण याची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या मुलामुलींना शिक्षणासाठी 2 रुपये खर्च करणं ही इन्व्हेस्टमेंट आहे. आता तुम्ही म्हणाल, कुठं शिक्षणासाठी पैसे खर्च करायचे, देऊ पोरीचं लग्न लावून आणि काहीतरी करत बसू. लक्षात घ्या, पोरगी जर शिकली, तिच्या पायावर जर उभी राहिली, 2ही घरांचा उद्धार करते. आणि म्हणून त्यांच्या शिक्षणावरती तुम्ही सांगा तुमच्या पोरीला. इथं बसलेल्या महिलांना माझी विनंती आहे, तुम्ही सांगा तुमच्या लेकीला, बाई मी पण हुशार होते, पण माझ्या बापाची नव्हती परिस्थिती, नव्हतं मला कोणी सांगणार, नव्हत्या आमच्या वेळेस सुविधा, पण आज मात्र हे सगळं संकुल उभं केलंय. मी बघत होतो, या सगळ्या संकुलामध्ये स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज आहेत, इथं जलतरण तलाव आहे, मल्टीपर्पज हॉल आहे, काय नाहीये. आणि हे सगळं आता या पिढीला इथं मिळणार आहे. नशिबान आहोत आपण. आणि मग या सगळ्या संधीचा आज जर फायदा घ्यायचा नाही तर मग कधी घ्यायचा? आज तुमच्या दारामध्ये हे सगळं येऊन ठेपलंय, आणि आज नाही हो, पिढ्यान पिढ्या लोक सांगत आले. गाडगे बाबा कीर्तनातून सांगायचे, बापू हो, त्या जत्र खत्रला पैसे खर्च करू नका, देव तुम्हाला दगडात घावायचा नाही. पोरांच्या इतर गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा पोरांच्या शिक्षणाला खर्च करा. गाडगे बाबा तर कीर्तनात म्हणायचे, देव जर बघायचा असेल तर साताऱ्यात जा, दाढी वाढलेला कर्मवीर बाबा, त्याच्यात तुम्हाला देव घावल. काय काय कीर्तन होती. शेकडो वर्षापूर्वी या लोकांनी सांगितलं, आम्हाला अजून समजलेलं नाही. ज्ञानोबरायांनी शिक्षणाची ही गंगा तुमच्या माझ्यासाठी खुली करून दिली. मुळात ज्ञानाला मर्यादा होत्या भाषेच्या, ज्ञानाला मर्यादा होत्या गुरु शिष्य परंपरेच्या. सगळं ज्ञान फक्त संस्कृतमध्ये होतं, आणि संस्कृतमध्ये असणारी गीता किती लोकांना समजते ती सर्वसामान्य माणसाला कळाली पाहिजे. म्हणून ज्ञानोबरायांनी व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारलं, आणि ते सगळं ज्ञान प्राकृतमध्ये मराठीमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुमच्या माझ्या समोर मांडलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोचविले. एक गुरु ने एक शिष्य, मर्यादा होती ज्ञानाला. ज्ञानोबरायांनी सगळ्यांसाठी खुलं करून दिलं, येथे आहे सकलांचे अधिकार. इथं सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांसाठी ज्ञानाची कावड खुली करून दिली.
अहो तुकोबरायांनी तर जा विचारला, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इरांनी वाहवा भार माथा. तुम्ही वेद फक्त डोक्यावर घेऊन मिरवा, आम्ही त्याचा अर्थ जगाला सांगू. परिस्थितीच्या विरोधात बंड पुकारलं म्हणून हे सगळं तुमच्या माझ्या समोर येऊ शकलं. आणि मग आज या गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा नाही. आज आपण पोरांना शिक्षणासाठी प्रवृत्त करायचं नाही. माझी विनंती आहे, शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे जे तुमची माझी परिस्थिती बदलू शकतं. आणि शिक्षणाचा अर्थ केवळ नोकरी नाही. नोकरी हा प्राथमिक टप्पा आहे. शिक्षणाचा अंतिम उद्देश आहे तुमचं माझं जगणं सुंदर व्हावं, तुमचं माझं जगणं समृद्ध व्हावं. आम्हाला आमच्या जगण्याच्या मर्यादा कळाव्यात, निसर्ग, समाज, अर्थकारण मजबूतरित्या कळावं, यासाठी खरं तर शिक्षण आहे. मगाशी सर आपण अल्फ्रेड नोबेल यांचा उल्लेख केला. त्यांनी डायनामाइटचा शोध लावला आणि अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. आणि अशी अफवा पसरली की ते गेल्यानंतर वर्तमानपत्रात, म्हणजे खरं तर ते गेले नव्हते, पण अफवेची बातमी वर्तमानपत्रात आली. जागतिक शांततेचा फायदा घेत ज्यानं कोट्यावधी रुपयांची माया जमवली ते नोबेल काळाच्या पडद्याआड. आणि ती बातमी स्वतः नोबेल यांनी वाचली. आणि मग नोबेल यांच्या लक्षात आलं, आपण एवढे श्रीमंत आहोत, एवढे पेटंट आपल्या नावावर आहेत, आणि आपण गेल्यानंतर काय छापून येणार आहे? जागतिक शांततेचा फायदा घेत ज्यानं कोट्यावधी रुपये कमवले ते नोबेल काळाच्या पडद्याआड. आणि मग त्या दिवशी नोबेल यांनी सगळ्या संपत्तीचं ट्रस्ट केलं आणि शांततेच्या क्षेत्रात जो काम करेल त्याला नोबेल पुरस्कार द्यायला सुरुवात केली. आणि नंतर मग फिजिक्समध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोबेल देण्यात आले. माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे. त्या क्षणभंगूर आयुष्याची जाणीव जर जेव्हा होते ना, तेव्हा आपल्याला जगण्यातली व्यापकता कळते. ती व्यापकता इथे लेकरांना कळावी. मग अशी आप्पा एक फार सुंदर वाक्य बोलले, आमची पोरं आईवडिलांच्या पायाशी वाकली पाहिजेत, त्यांना आमची संस्कृती कळली पाहिजे, त्यांना या मातीचा अर्थ कळाला पाहिजे. आणि मुळात मला इथं बसलेल्या सगळ्या शिक्षकांना सांगायचं की आपली यशस्वीता कधी आहे माहितीये? तुमच्या शाळेतनं हजारो डॉक्टर इंजिनियर होतील, पण त्यातल्या एखाद्या तरी इंजिनियरला असं वाटलं पाहिजे. इंजिनियरला सांगावं लागतंय का किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती FSI, किती TDR, किती रुपयानं फ्लॅट विकायचा? ते सांगावं लागत नाही. पण त्यातल्या एका तर सिव्हिल इंजिनियरला वाटलं पाहिजे, ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम सुरू असताना 2 मिनिट मी रस्त्यावर थांबलं पाहिजे. पंचायत समितीच्या ज्युनियर इंजिनियरला विचारलं पाहिजे, जरा एस्टिमेट बघू, मला पण थोडंफार रस्त्यातलं कळतं. हे सामाजिक भान आमच्या प्रत्येक इंजिनियरमध्ये आलं पाहिजे. डॉक्टरला सांगावं लागतंय का कोणत्या चौकात हॉस्पिटल टाकायचं? त्याला कळतंय हो. पण त्यातल्या एखाद्या तरी डॉक्टरला वाटलं पाहिजे, कधीतरी मी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, तिथल्या डॉक्टरांशी जरा चर्चा करेल. हे सामाजिक भान असणारी पिढी आम्हाला या शाळांमधून निर्माण करता येईल का, याची जबाबदारी सगळ्या शिक्षकांना घ्यावी लागेल. आज सगळ्यात महत्वाची भूमिका आप्पा इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करतील, तुम्हाला हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देतील, पण सगळ्यात महत्वाची जबाबदारी जर कोणाची असेल तर शिक्षकांची आणि पालकांची. आणि माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, शिक्षिकाचा हात ना समोर बसलेल्या सगळ्या ताई, मला सांगा, दूधवाला जेव्हा तुमच्याकडे दूध द्यायला येतो तुमचं लक्ष कशाकडे असतं? दुधाच्या मापाकडे लक्ष असतं. ते पण तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं. पहिलं तर त्याला ओतावंच लागतंय, पण त्याच्यानंतर ते वरतून एक स्वखुशीने एक धार ओततं. तुमचं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. माप टाकल्यानंतर त्यानं ती स्वखुशीची धार ओतलीये का याच्याकडे तुमचं लक्ष असतं. तुम्हाला संस्थेनं सांगितल्याप्रमाणे, तुमच्या प्रिन्सिपल मॅडमनं सांगितल्याप्रमाणे तुमचा सिलेबस कंप्लीट करावा लागेल. मधून शासनाची परिपत्रक आली तर तेही काम करावं लागेल. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या गोरगरिबांची जी लेकरं तुमच्याकडे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काही वेगळी धार ओतता का स्वखुशीनं? याच्याकडे समाजाचं लक्ष असणार आहे. आणि त्यासाठी माझी विनंती आहे, चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करा. तुम्ही इतके नशीबवान आहात ना, शिक्षका इतकं कोण नशीबवान आहे मला सांगा? अहो, उद्या आमदार जरी असले आणि त्यांना शिकवणारे शिक्षक भेटू द्या बरं, पटकन पायाशी हात जातो. एखादा कलेक्टर असू दे, लाल दिव्याच्या गाडीतून जाऊ दे, शिक्षकाला बघितल्याबरोबर पायाला हात लावतो. कुणाच्या वाट्याला हे भाग्य आहे? हे सगळं भाग्य तुमच्या वाट्याला आहे. मी नवीन स्वच्छता अभियानात काम करायचो, शाळांमध्ये जायचो, भित्तीपत्रक चिटकून यायचो आणि सगळ्या शिक्षकांना सांगायचो, शासनाचे स्वच्छतेचे संदेश मुलांकडनं पाठ करून घ्या. त्यातला एक संदेश होता, जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुतला पाहिजे. त्या शिक्षिकेनं इतकं मनावर घेतलं, नुसतं पाठ नाही, पोरांनी हात धुतला पाहिजे. त्या बाई पोरांच्या मागं लागायच्या, हात धुवा, त्याच्याशिवाय टिफिन उघडायचा नाही. एक पोरग जरा उन्हाळ होत, हातच धुवायचा नाही. बाई छडी घेऊन मागं पळायच्या, हात धु, त्याशिवाय डबा उघडायचा नाही. इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं,
पण गडबड अशी झाली, ते हात धुवायचं आणि बाईंच्या पदराला येऊन हात पुसायचं. बाई म्हणल्या, कुठून सुचलं आणि याला हात धुवायला शिकवलंय? मग त्या बाई मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटल्या, सर, तुमच्या सूचनेप्रमाणे सगळा वर्ग हात धुतोय, पण गडबड अशी झाली, एक पोरगा हात धुतय आणि माझ्या पदराला येऊन हात पुसतय. मुख्याध्यापक म्हटले, हरकत नाही, उद्या त्याच्या आईला बोलू आणि आईकडे तक्रार करू. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला बोलवलं. आईला विचारलं, का हो, तुमचा मुलगा रोज जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुतो का? आई म्हटली, एरवी नव्हता धुत, पण 8 दिवस झाले रोज स्वच्छ हात धुतो. मग सरांनी विचारलं, पुसतो कुठे? तिथं काही नॅपकिन, रुमाल, टॉवेल? कशाचं काय हो सर, रांजणावर धुतय, तिथे पळत पळत येत आहे आणि माझ्या पदराला हात पुसतय. मग सरांनी विचारलं, आणखी काही बदल तुमच्या मुलात झालाय का? हो झालाय. काय? एरवी मी शेतावर जायला निघाले का पदर असा कमरेला खोचून जायचे. आता ते मला म्हणते, आई, पदर असा कमरेला खोचायचा नसतो. आमच्या बाई कशा पिन करून येतात तशी पिन करून शेतावर जायचं. एरवी माझे केस विस्कटलेले असायचे. ते मला म्हणते, आई, केस असे विस्कटलेले नाही ठेवायचे. आमच्या बाई कशा वेणी फणी करतात तशी वेणी करायची. तेव्हा ते मुख्याध्यापक त्या बाईंना म्हणाले, बाई, तुम्ही किती नशीबवान आहात. हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये त्याच्या आईला बघतं. याच्यापेक्षा काय पवित्र असू शकतं मला सांगा. पाचोरा, भडगाव, सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरिबाची लोकरं पहिल्यांदा अशा एका मोठ्या शाळेत येणार आहेत. घाबरत घाबरत येतील, बिथरत येतील. अशा वेळेला त्यांच्या मनामध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांच्या माता पित्यांना सांगणं, हो, आम्ही आहोत तुमच्या लेकरांच्या सोबत, ही काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. यातली पोरं जेव्हा तुम्ही कुठेतरी सेटल व्हाल, जेव्हा तुम्हाला दिसतील, आणि काय हो, गोरगरिबाची कितीतरी पोरं मोठी झालेली मी जवळून बघितली. आता मी दुबईला गेलो होतो व्याख्यानाला 2 महिन्यापूर्वी. तिथल्या मराठी मंडळानं व्याख्यान ठेवलं होतं. साहेब, मी जिथे राहिलो तिथे मला 2 मुलं घ्यायला आली. काळ्या रंगाची पॅन्ट, पांढरा शर्ट, पायात चप्पल, आणि बाहेर जेव्हा ती मला घेऊन गेली, दोघांच्या अशा गाड्या लागलेल्या होत्या. मी त्या गाडीमध्ये बसलो आणि व्याख्यानाच्या ठिकाणाला जाईपर्यंत मी त्यांना विचारलं, बाबांनो, तुम्ही करता काय दुबईत? एवढ्या मोठमोठ्या गाड्या घेऊन इथं फिरताय? तो पोरगा म्हटला, आम्ही नोकरी शोधत आलो. आटपाडीची पोरं होती, दोघांचंही आडनाव माने होत. म्हणले, आम्ही इथं नोकरी शोधत आलतो साहेब. आता म्हणले, आमच्या इथं दोघांची पण सोन्याची दुकान आहेत. मला हेवा वाटला, सांगली आटपाडीवरून कुठं गेली तर दुबईमध्ये, आणि सोन्याची दुकानं टाकली. का आपल्या पोरांनी उद्योग व्यवसायाचा विचार करायचा नाही? आपली पोरं व्यापारात आली पाहिजे. नोकरी 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 त्यांच्या मनावर इतकं बिंबवलंय ना. आमच्याकडे एक बाग आहे सर, आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती. एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा एक आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल? किती जणांना मिळेल? एकालाच मिळणार आहे. बाकीचे 999 घरी. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला. म्हणला, काही करा, याला नोकरी देऊ नका. म्हटले, काय झालं? म्हणले, बागेतलं गोरीला माकड मेलंय. आता गोरीला जर बागेत नसल तर लोक कशाला येतील, आणि लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा, पण याला नोकरी देऊ नका. बागेतल्या मॅनेजरचे या पोरानं पाय पकडले. म्हणला, साहेब, मी पडल ते काम करलो, पण असे तोंडातला घास काढू नका. मॅनेजर म्हणला, पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला, पगार आहे ना? गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला, मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. म्हटलं, एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या मुला मुलींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागला, आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला, नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं, वाचवा वाचवा. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला, ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईन. नंतर कळलं, गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. अरे, शिक्षणातून आम्ही स्वाभिमानी झालं पाहिजे. लात मारेल तिथून पाणी काढायला अशी ताकद आणि आत्मविश्वास असला पाहिजे. मगाशी जसं साहेबांनी सांगितलं, पहिलं आलंय पण त्याला समजणं काय करावं. केवळ आणि केवळ
ती गुणपत्रिकेला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. पोरांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भानं आम्हाला अशी ठणकावून पावलं उचलता येतील का? मराठीतला धडा वाचताय ना, पोरांनी त्या लेखकासोबत मैत्री केली पाहिजे. गणित अभ्यासताय ना, गणितातल्या आकडे असे फळ्यासमोर खेळले पाहिजे. भूगोल अभ्यासतायत ना, अक्षांश आणि रेखांश डोळ्यासमोर दिसले पाहिजेत. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करतायत ना, त्या सायंटिस्ट सोबत गप्पा मारल्या पाहिजेत. इतिहास अभ्यासताय, इतिहासातल्या पात्रांसोबत संवाद साधला पाहिजे. इतकं एकरूप अभ्यासासोबत झालं पाहिजे. आमच्याकडे काय, परीक्षा आल्या का रात्र रात्र जागायचं, मागचे क्वेश्चन पेपर चाळायचे, कोणते क्वेश्चन सातत्यानं रिपीट झाले ते बघायचं. मग पोरांनी अभ्यास करायचा. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग तर अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचू. परवा तर 10वीतला पोरगा मला विचारत होता, सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? अरे म्हणलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळं कसं मार्कांसाठी? जर असं मार्कांच्या पलीकडे जाऊन आम्ही अभ्यासाकडे बघणार आहोत की नाही? त्या अभ्यासाची मजा घेतली पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आनंददायी शिक्षणाची जी संकल्पना शासनाची आहे ती खरं तर नर्मदा इंटरनॅशनल मध्ये इथं येताना पोरं उड्या मारत आली पाहिजेत. आणि शेवटची बेल पडली ना, पोरं म्हणली पाहिजेत, अरे चा सुटली होय शाळा. इतकं आनंददायी वातावरण इथं पोरांना मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी पोरांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांनी शिकावं. मस्त मैदानावर आली पाहिजेत पोरं, लायब्ररीमध्ये बसली पाहिजेत, लॅबोरेटरीमध्ये गेली पाहिजेत, शिक्षकांच्या माग लागली पाहिजेत, त्यांना वेड केलं पाहिजे प्रश्न विचारून. इतकं छान वातावरण असलं पाहिजे. हल्ली साहेब पोरं मैदानावर खेळत पण नाहीत. ओस पडली मैदानावर जाताना सुद्धा पोरं हातात मोबाईल घेऊन जातात आणि तिथं जाऊन ते बाकड्यावर बसतायत. जंगली रमे पाहुणा महाराज 2-5 लाखाला आईबापाला गंडा घालताय. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आलीये. इतका पोरांचा स्क्रीन टाइम मोबाईलवरचा वाढलाय. पोरग जेवायला बसलं तरी आई पहिल्यांदा त्याच्या हातात मोबाईल देते. आईच्या हातात एक, पोराच्या हातात एक. घास कितीतरी वेळा तिसरीकडे जातो. आम्ही साहेब पुण्यात जेव्हा शिकायला गेलो, माझी आई नगरवरनं पुण्याला जेवणाचा डबा पाठवत होती आणि सकाळी 9:30च्या गाडीला शिवाजीनगरच्या स्टँडला 9:30 वाजता डबा यायचा. 9:30 वाजता जर शिवाजीनगरला डबा येत होता, 6च्या गाडीनं आईनं डबा दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही. कारण आई पहाटे उठून आपल्यासाठी डबा तयार करते. आणि डब्यामध्ये चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके नगरला जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. आता पोरांचे टिफिन चेक करा. साहेब म्हटले तसं मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि साहेब अजून जर परिस्थिती सुधारली ना, काही दिवसांनी पोराच्या डब्यात डायरेक्ट 100ची नोट. तिकडच जाण काय खायचंय ते खा. इथपर्यंत येऊ देऊ नका. तुमच्या मुलांसोबत स्पर्श असला पाहिजे. तुमच्या लेकरांसोबत संवाद असला पाहिजे. वेळ प्रसंगी त्याच्या कानाला धरा, वेळ प्रसंगी पाठीवर थाप मारा, वेळ प्रसंगी जवळ घ्या, त्याच्याबरोबर संवादाची मोकळीक सुद्धा ठेवा. बहुतेक ठिकाणी सांगितलं जातं पोरांचे मित्रमैत्रिणी व्हा. अजिबात होऊ नका. त्यांना खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे चांगले आईबाप व्हा. ते मित्रमैत्रिणी होण्याच्या नादात ते बापाच्या गळ्यात हात घालतंय, आईला म्हणतोय तुला काहीच कळत नाही. मोकळीक ठेवा संवादाची, पण त्यांचे चांगले मित्रमैत्रीण नाही, चांगले आईवडील होता येईल का याची काळजी मात्र आईबाप म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मला सांगा, आता इथं आमचे 50, 60, 65च्या वयोगटातली काही माणसं इथं बसलेली आहेत. किती संवाद बदलत गेले बरं आपले. आज जेव्हा 60 नंतर तुम्ही एकमेकांना भेटता, काय गप्पा आहेत तुमच्या? तुम्ही कुणी इथं आल्यानंतर तुम्ही आमदार साहेब येईपर्यंत तुमच्या जरा गप्पा टप्पा झाल्या असतील. काय विषयावर बोलता हो तुम्ही? आल्याबरोबर तुम्ही विचारलं का किती पैसे आहेत तुझ्या खिशात? 60 नंतर जेव्हा माणसं एकमेकाला भेटतात, 2च प्रश्न आहेत. पहिला, तब्येत कशी आहे, आणि दुसरा, मुलं काय करतात. 50-60 नंतर प्रश्न बदलतात. आता 30-35 मधल्या मुली एकमेकीला भेटल्या, तुमचे प्रश्न काय आहेत? तुमच्या संवाद काय आहेत? बाई ही साडी कुठून घेतली का, हे गळ्यातलं कुठून केलंय? आणि 2 प्रश्न तर हमखास आहेत. या रंगात दुसरं डिझाईन नव्हतं का, आणि या डिझाईन मध्ये दुसरा रंग नव्हता का? आणि 60तल्या आमच्या आजी आता एकमेकीला भेट, आता तुमच्या गप्पा काय? गुडघे बरे आहेत का ग, टाचा काय म्हणतात? असं चुटकीशीरशी आयुष्य सरकून जात, कळत पण नाही आपण कोणत्या टप्प्यावरती आलो.
हे सरायच्या आत जगून घ्या. छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. पोरांचा शैक्षणिक कालावधी आहे ना परत सापडत नाही हा. हे जे दिवस पोरांचे एकदा निघून गेले ना, याच वयात पोरांना गरज असते आपल्या संवादाची, यांना गरज असते आपल्या स्पर्शाची. तो संवाद, तो स्पर्श विरू देऊ नका. पोरांसोबत वेगवेगळ्या विषयांवर बोला. पॅरेंट्स मीटिंगला तुम्हाला पत्र येईल, आवर्जून जा. वेळ काढून कधीतरी शिक्षकांसोबत बोला. इतकी वाईट परिस्थिती आहे सध्या. आता पुण्यामध्ये एक उपक्रम राबवला, पोरांचे दप्तर चेक केले. साहेब, जाहीर व्यासपीठावरून सांगू नये अशा वस्तू मुलांच्या 9वी 10वीच्या पोरांच्या दप्तरांमध्ये सापडल्या. आज आपण पोराचं दप्तर चेक करून किती दिवस झाले तो? आपल्याला माहीत सुद्धा नाही त्याच्या दप्तरात काय वह्यात काय. आणि पोरांचं जगणं तुम्हाला गृहपाठांच्या वयात सापडत नाही. 9वी 10वीच्या पोरांचं जगणं सापडतं तुम्हाला त्यांच्या वर्गपाठातल्या वह्याची मागची पानं बघायची. मेहंदीचं डिझाईन असतंय, रांगोळीचं डिझाईन असतंय. पोरांनी तर किती किती नावं खुडून खुडून पुन्हा लिहिलेली असतात. या पोरांचं जगणं सापडतं वह्यांच्या मागच्या पानात. तो स्पर्श, तो संवाद आपला आपल्या लेकरांसोबत उरलाय का, हा प्रश्न स्वतःला विचारा. आज आपण जे सगळं धावपळ करतोय, पळापळ करतोय, कुणासाठी करतोय? आपण आपल्या लेकरांसाठी करतोय. आणि मग त्यांच्या आत्ता उमेदीचे शाळेतले दिवस गेले आणि मग म्हणत येईल, नाही चांगलं शिकवलं असतं बरं का, पण त्यावेळेस काय नाही लक्ष देता आलं. नाही उपयोग. आत्ता तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी मनापासून प्रयत्न करा. परिस्थिती कुणाची नसेल, गरिबीत जन्माला आलो आपली चूक नाहीये, पण आपण जर गरिबीत मेलो ना, ती मात्र आपली चूक आहे. आणि कोण जर तुम्हाला सांगत असेल ना, 1 रुपयावर जात नाही आणि पैशाला कोंबडी खात नाही, पैशावाल्याला सुख आहे का आणि त्याला झोप आहे का, हे सांगणाऱ्याला म्हणायचं तुझ्याकडेच ठेव. हे असलं सांगू नये ना, तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणी करू नये. पोरांना सांगितलं पाहिजे, मजबूत शिक्षण घ्यायचं, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचं. आर्थिक परिस्थिती तुझी सुधारली पाहिजे. हा, एक वाक्य मात्र पोरांना जरूर सांगा, जे तुकोबरायांनी सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे, हे पोरांना सांगायला विसरू नका. आणि म्हणून मला आवर्जून जाताना 2 गोष्टी मी तुम्हाला फक्त सांगणार आहे. मी आपल्यालाही विनंती करेल की MBA कॉलेज, BBA कॉलेज जे मॅनेजमेंटच्या दृष्टीनं, बिझनेसच्या दृष्टीनं प्रयत्न करतात, मोस्टली MBA कॉलेजच्या बाहेर बॅनर लागलेला असतो, 100% जॉब गॅरंटी. मी म्हणतो पोरांनी MBA झालेल्या पोरांनी व्यवसायात आलं पाहिजे, उद्योगात आलं पाहिजे. आतापासून 9वी 10वी पासून या पोरांमध्ये बिझनेस ॲटिट्यूड आपल्याला कसा क्रिएट करता येईल, व्यवसायामध्ये कशी मुलं येतील, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आज दुबई, आता युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणून जरा परिस्थिती थोडी मागे पुढे, पण जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट आज दुबईचा आहे. जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबईमध्ये. आणि 84-85 मध्ये दुबईत काहीच नव्हतं, फक्त तेलाचे पैसे होते. पण उद्योगाच्या जोरावर, व्यवसायाच्या जोरावर, पर्यटनाच्या जोरावर आज जगातले सगळे कॉर्पोरेट मोठमोठे ऑफिसेस दुबईमध्ये. इंटेलेक्च्युअल लोकांना कार्पेट अंथरून ठेवलंय, या आम्ही तुम्हाला गोल्ड व्हिसा देतो, इथे सेटल व्हा. एवढ्याशा कालावधीत कुठे निघून गेले हो देश? मग का आम्ही आमच्या पोरांना प्रवृत्त करत नाहीत उद्योग व्यवसायासाठी? आम्ही केलं पाहिजे, त्यांना प्रवृत्त सांगितलं पाहिजे. बुर्ज खलिफा म्हणून इमारत आहे, तुम्ही बघितलं असेल आता टीव्हीला, त्या युद्धजन्य परिस्थितीत सारखं बुर्ज खलिफा. तिथे शेकडो मजले वर घेऊन जातात आणि वरून खाली घेऊन येतात. आणि वर जाऊन खाली यायला लोक 1000 रुपयांचं तिकीट काढतात. जे बिगेस्ट आहे, जे लार्जेस्ट आहे, जे टॉलेस्ट आहे, सगळं दुबईला करून बघायचं. मग का आम्ही पर्यटनाच्या दृष्टीनं काही करू नये? मी आता जेजुरीला गेलो होतो. ताई, तुम्हाला जेजुरी माहिती आहे का? खंडोबाची जेजुरी नाव ऐकलंय का? पुण्याच्या जवळ आहे. आम्ही जेजुरीला गेलतो. 4-5 कॉलेजची पोरं तिथं आलेली आणि जेजुरी गडाचे फोटो काढत होते. त्यातल्या एका पोराला मी विचारलं, ए काय करता रे सारखे फोटो काढून? पोरगा मला म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबईन चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. म्हणलं आणून करणार काय? काय नाही म्हणला, खालून वर गडाव त्यांना पाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या. रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतो या मुलांचा, जे चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करतात. आणि जाताना एकच सांगायचंय, परिस्थिती, काळ, वेळ, परत्वे आपण बदललं पाहिजे. आपण जर बदललो नाही तर आपण स्पर्धेच्या युगात टिकू शकणार नाही. आमदार आहेत, मुंबईला जाणं येणं होतं, राज्यभर फिरणं होतं, त्यांच्या अनेक मित्रपरिवारांच्या वेगवेगळ्या संस्था असतील. त्यांनाही वाटलं की माझ्या मतदारसंघात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे, माझ्याही मुलांना
नवीन सुविधा दिल्या पाहिजेत. आणि साहेब आपण जर बदललो नाही आपण टिकू शकत नाही. मी साधी उदाहरणं सांग, हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे रे दादा? सोनी. आता मोस्टली कोणत्या कंपनीचे कॅमेरे आहेत? सोनी, पॅनासॉनिक, निकॉन. आता कॉडॅकचा कॅमेरा कुठे दिसतोय का? आणि एक जमाना कुणाचा होता? कॉडॅक सोडून कॅमेरा दिसत नव्हता. केवळ तुम्ही ह्या पहिल्या रांगीतल्या सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम चेक करा, 100% कॉडॅक. आणि त्यात 36च फोटो निघायचे दादा. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि त्याच्या किती मागं लागा, अल्बम अल्बम. 6 महिने अल्बम मिळत नव्हते. त्याला फोन केला आणि विचारलं ना अल्बमचं काय? ते म्हणणार फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतो कुणास ठाऊक. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक टिकू शकलं नाही. एचएमटीच्या टिकटिकवरती देश चालायचा. आता इथं कुणाच्या हातात एचएमटीचं घड्याळ आहे का? आता सगळे डिजिटल घड्याळ आली. एक जमाना होता नोकियाचा. आपल्या पिढीनं पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता? 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया आहे का? केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया टिकू शकलं नाही. तुम्हाला आठवतंय का? 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. तुमची पाठ असणार, लाईफ बॉय है जहा. इकडून पण आवाज आला, तंदुरुस्ती है वहा. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतामध्ये जनरली क्रिकेटची क्रेज होती. पण ते विचारायचं कोणी त्या लाईफ बॉयला, तुम्ही फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? त्यांची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढा रुबाब होता लाईफ बॉयचा. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं, आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला बदल करावा लागेल. लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. पोरगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. कोविड मध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का, आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविड मध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविड मध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. ते वर्षभर कुठं असतंय काय माहित, ते दिवाळीलाच येतंय. वर्षभर झोपताय, दिवाळीला म्हणतोय उठा उठा मोती साबणानं आंघोळ करायची. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ती करू दे, आपलं मार्केट, आपल्याला आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपलं नाणं असं खणखणीत वाजून विकता येईल तितक्या क्षमता आपल्याला आपल्या लेकरांमध्ये निर्माण करता येतील का, याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. जाताना इतकंच सांगेल, तुम्ही जसं सांगाल तसं मुलं वागत नाहीत. तुम्ही आज खूप चांगलं केलं, पालक बोलवले तिथं, आणि जबाबदारी पालकांची खूप मोठी आहे. आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आपल्याला आदर्श वागण्या बोलण्यातनं निर्माण करावे लागतील. माझ्या वडिलांची मिराशिगा मिरवीनं तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबरायांना हेवा वाटला, आम्ही जे काही इथपर्यंत चालत आलोय आमच्या आई वडिलांनी आमच्या बाप दाद्यांना घालून दिलेला मार्ग आहे म्हणून इथपर्यंत आलो. आपण संभाजी महाराजांना छावा म्हणतो, छावा कुणालाही म्हणतात का? त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना छावा म्हटलं गेलं. आदर्श तुम्हाला वागण्यातूनच निर्माण करावे लागतील. साहेब आमच्याकडे एक वाडा आहे मोठा, आणि त्या वाड्याचे मालक आहेत असे दांडदुंड तब्येत आहे एकदम, आणि डॉक्टरांनी सांगितलंय जरा चालत जा, वजन जरा कमी करा. मग पाटील खाली येत नाहीत चालायला, वरच तिथं वाड्यात गॅलरीत चक्रा मारत असते. आणि ते वरती चक्रा मारायला लागले, गल्लीतलं उगं लहान पोरग खाली येतंय, खालून वर पाटलाकडे बघतंय आणि म्हणतंय पाटील जिवंत येतं वर काही नाही.
गेल्यावर कसं करायचं? 4 लोकांना तर तुम्ही झपताल का? मला सांगा काय घेणंय का हो याला? ते त्याच्या टेन्शनमध्ये हे म्हणले याला वर घ्या, कोंडून ठेवा म्हणले हे. चांगलं बोलायचं, चांगलं चिंतन करायचं. मी माझ्या टेन्शनमध्ये आणि हे म्हणतंय 4 लोकांना झेपल का? कोंडून ठेवलं पोरगं. वडील पळत आले. म्हणले पोराला का कोंडलं पाटील? म्हणले हे संस्कार केले का? मी माझ्या टेन्शनमध्ये एरझऱ्या मारतोय आणि हे म्हणतंय 4 लोकांना झेपल का आणि गेल्यावर कसं? बाप म्हणला पाटील गेल्यावर कुठं संवेदना जाग्या असतात का? नाही 4 लोकांना झेपलं ना हातपाय तोडून असं सुट्ट सुट्ट करून घेऊन जा म्हणलं. ते पाटील म्हणले लेकराची चूक नाही, हे बेनं खराब आहे. आजा पळत आला. म्हणले पाटील पोराला कोंडलं, नातवाला कोंडलं, झालं काय? पाटील म्हणले हे संस्कार का तुझे? तुझा नातू म्हणतोय 4 लोकांना झेपतय का? तुझं पोरग म्हणतोय हातपाय तोडून सुट्ट करू. आजा म्हणला पाटील गेल्यावर रुपयावर जात नाही, कशाला शरीराची विटंबना करता? वाड्यालाच काडी लावून टाकू म्हणले, जे होईल ते होईल. तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे. काय पेरायचं लेकरांच्या बाबतीमध्ये ते ठरवलं पाहिजे. आपली पोरं उद्योगात, व्यवसायात, प्रशासनात, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण, कृषी, असंख्य क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत. त्या क्षेत्रांमध्ये आपल्या पोरांनी घोडदौड करावी. यासाठी त्यांच्यातलं वेगळेपण ओळखा. हंटर घेऊन त्यांच्या मार्कांसाठी केवळ मागं लागू नका. मार्कांच्या बरोबरीनं चांगला संस्कार आणि विचार देता येईल का याच्यासाठी प्रयत्न करा. तुमच्यासाठी उभं केलेलं हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा तुम्ही ते युटिलाइज कराल, त्याचा आनंद घ्याल, तेव्हा त्या सगळ्या गोष्टींची मजा आहे. या सुविधा तुमच्या समोर मांडल्यात, त्याची काळजी घ्या. आणि शेवटचं 1 मिनिट त्यांच्यासाठी, ज्यांची परिस्थिती बेताची आहे, सामान्य आहे, अजिबात रडायचं नाही. आपण गरिबीत जन्माला आलो, आपली चूक आहे का? आपली चूक नाही. पण गरिबीत जर मेलो तर आपली चूक आहे. पोरांना सांगायचं गरिबीत मरायचं नाही. तुमच्या पायावर तुम्ही उभं राहिलं पाहिजे. साहेब माझे वडील शिक्षक आणि आम्ही ज्या घरात लहानाचे मोठे झालो, आमचं घर पत्र्याचं होतं दादा. आणि आमचा पत्रा असा होता, अशी वर उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. आम्ही आमच्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलं एकटंच पत्र्याचं का? ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा JR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची तू नशीबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. चिंचोले सर पगार कधी वाढले शिक्षकांचे? 6व्या 7व्या वेतन आयोगानंतर बरे पगार झाले. माझे वडील 2006 ला रिटायर झाले. रिटायरमेंटचा पगार 14-15 हजार होता. आता त्यांना पेन्शन 30-35 हजार असेल. 14-15 हजार रुपयात ज्यांच्या नोकऱ्या संपल्या त्यांच्या नोकऱ्या किती रुपयानं सुरू झाल्या असतील? 200-400 रुपयानं नोकऱ्या सुरू झाल्या. बरं ती पिढी अशी होती, नोकरीला लागलेल्या माणसानं त्याच नाही बघायचं. त्यानं भावाला पाईपलाईन करून दे, त्याला विहीर खांदून दे, बहिणींची लग्न बघ, त्यांच्या पोरांची लग्न जमव. बायको जर कधी म्हणली पाचोऱ्यावरून जरा जळगावला जाऊन येऊ, गाडी नव्हती आपल्याकडं. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल, त्यात निम्म पेट्रोल. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार, मग गाडी वाकडी करायची. बरं हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगात कुठं गाडी वाकडी करत असतील असं मला वाटत नाही. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही, पुढे वेगळे सायंटिस्ट होते, ते टाकीत फुकणार. बरं यानं टाकीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची कोणत्या मुहूर्त यांची माझी गाठ पडली. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवद्या बरं कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या जळगावला गेल्या. आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघताय. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाहीत? साधनं वाढत गेले, संवाद कुठे हरवला हे मात्र कळलं नाही. पोरांच्या मनामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण करा. अमिताभ बच्चन साहेबांचं वय किती आता? 84-85 वय असेल बरोबर. आज साहेब आकाशवाणीमध्ये मगाशी दादा जसं तुम्ही सूत्रसंचालन करत होतात, निवेदन करत होतात, निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून बच्चन साहेब आकाशवाणीमध्ये इंटरव्ह्यूला गेलते आणि आवाज चांगला नाही म्हणून बच्चन साहेबांची नोकरी नाकारली. आवाज चांगला नाही म्हणून ज्याची नोकरी नाकारली तेच बच्चन आवाजाच्या जोरावर आज बॉलिवूडचा शहनशाह बनून मिरवतोय. काय करिअर केलंय माणसानं.
आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही? कौन बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला सांगताय. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला लावतंय. बरं, खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला लावतंय. आणि कर्जाचे हप्ते फेडता नाही आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे. थंडा थंडा कुठं नाही बच्चन मला सांगा. 16व्या वर्षी 14व्या वर्षी ते सचिन तेंडुलकर, काय एवढ्या एवढ्या उंचीचा एक पोरगा हो. पहिलाच बाउन्सर आला, नाकावर आदळला, रक्तबंबाळ झाला चेहरा. लोक म्हणले आता स्ट्रेचर बोलवतील, पॅव्हिलियन मधून थेट आयसीयूत. त्या पोरानं असंच पाणी मारलं चेहऱ्यावरती आणि समोरच्या खेळाडूला सांगितलं, रुक मैं खेलेगा. आणि जेव्हापासून तो क्रीजवर उभा राहिला, आज भारतरत्न सचिन तेंडुलकर. काय करिअर केलं. तुम्ही सगळ्यांनी, शेवटचं 1 मिनिट घेतो, तुम्ही सगळ्यांनी उस्ताद बिस्मिल्ला खान नाव ऐकलंय? शहीनाई वादक साहेब. आई गेली त्यांची आणि त्यांचा मामा त्यांना बनारसला घेऊन गेला. बनारसला गेल्यानंतर त्यांच्या मामाची बेंजो पार्टी होती. बेंजो वाजवायला लागले आणि इतकी सुंदर शहीनाई वाजवायचे, बनारस मधल्या सगळ्या मंदिरांमध्ये शहीनाई वाजवायला लागले. आणि आयुष्यभर शहीनाईची अशी सेवा केली. शहीनाईसाठी पद्मश्री, पद्मभूषण आणि शेवटी भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब. काय करिअर या माणसांचं. आणि ही माणसं त्यांच्या त्यांच्या मस्तीत राहिली. अमेरिकेला गेले होते शहीनाई वाजवायला, कार्यक्रम झाला शहीनाईचा, लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि अमेरिकेतली काही माणसं जाऊन भेटली, म्हणली, उस्ताद अब आप अमेरिका में ही ठहर जाते. ते हसत हसत म्हटले, मैं ठहर भी जाता लेकिन अमेरिका में गंगा और काशी विश्वनाथ कहा है. अमेरिका में गंगा होती और काशी विश्वनाथ होता तो मैं यहाँ भी ठहर जाता. आणि जेव्हा त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं तेव्हा दूरदर्शनची काही लोक इंटरव्ह्यूला आली होती. ते लक्षात आलं, ते त्यांच्या एका विद्यार्थिनीला शहीनाई शिकवत होते. आता इंटरव्ह्यू सुरू होणार आणि विद्यार्थिनीच्या लक्षात आलं की पंडितजींची लुंगी पायाजवळ फाटलेली आहे. ती गेली आणि म्हटली, गुरुजी आता तुमचा इंटरव्ह्यू जगात दिसेल, तुम्ही भारतरत्न आहात, ती लुंगी फाटलीये, तेवढी तर बदला. ते हसत हसत म्हटले, तू म्हणतेस म्हणून मी लुंगी बदलतो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मला भारतरत्न शहीनाईसाठी मिळालाय, लुंगीसाठी नाहीये. माणसं लक्षात राहतात ती कर्तृत्वासाठी, माणसं लक्षात राहतात ती गुणांसाठी. म्हणून आपली लेकरं गुणवान होतील, कर्तृत्ववान होतील, याच्यासाठी मनापासून काम करा. जग बदलतंय, सगळं जग युद्धाच्या उंबरठ्यावरती आहे. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगात सुद्धा संस्कारांचा पाया मजबूत असला पाहिजे. यासाठी आपल्या लेकरांना ज्ञानोबराय आणि तुकोबराय समजावून सांगा. महाराष्ट्र शासन ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचं 750वं वर्ष सगळीकडे साजरं करत आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आणि तुकोबरायांची गाथा असली पाहिजे. आपली पोरं जगाची भाषा बोलली पाहिजेत, पण जगाची भाषा बोलताना त्यांनी आपल्या मातीचा संस्कार विसरता कामा नये. यासाठी मनापासून काम करा. तुम्हाला आणि तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. मस्त रहा, हसत रहा. मी आल्यापासून दोघं तिघं बघतोय, हसलेच नाहीत. ते काय टेन्शन मध्ये, ते हसावं वाटलं तरी शेजारच्याकडे बघणार, तो हसतोय का कविता ऐकायची का तुम्हाला, ऐकत. पण तुम्ही हसत राहा बरं का. ताई, माणसांनाच हसता येतं, जनावरांना हसता येतंय का? तुम्ही शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माइल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? दादा, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास, तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. आमदार साहेबांनी नर्मदा इंटरनॅशनल स्कूल या स्कूलची उभारणी इथे केली आणि आपल्या पोरांसाठी आधुनिक तंत्रज्ञान असणारं शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी सगळेजण एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूयात. आणि या गोरगरिबांच्या लेकरांसाठी आपण असंच सातत्यानं काम करत राहाल. तुमच्या कर्तृत्वाचा ठसा शैक्षणिक क्षेत्रात उजळत जाओ अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, कवितेची चिठ्ठी आली आहे, ती कविता फक्त म्हणून दाखवतो, मला गाता येत नाही बरं का, गायला गळा लागतो, माझ्याकडे नरडे आहे. मी फक्त 2 ओळी त्यातल्या गुणगुणण्याचा प्रयत्न करतो. ही कविता मी कॉलेजला असताना लिहिली होती. नंतर बॉईज 4 चित्रपटात अवधूत गुप्तेंनी तिला संगीतबद्ध केलं आणि आता पुणे विद्यापीठाच्या FYBAच्या मराठीच्या अभ्यासक्रमात तिचा समावेश झाला. त्या कवितेच्या 4 ओळी गाण्याचा प्रयत्न करतो.
काय सांगू राणी मला गाव सुटना, कस सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धुमच गाणं गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती. ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राती. सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदीचा खुपूर्ण पोळी. चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. कस सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना, गाव सुटना. थँक्यू.